नमस्कार मित्रांनो, फायनली मी मुंबईमध्ये आहे आणि विलेपार्ले इथे आलो होतो। विराज पडे आपला भाऊ तुम्हाला माहिती आहे, त्याच्या इथेच आलो होतो आणि आता आपण चाललोय कुठे चाललो भाऊ आपण आता सीएसटी मध्ये प्रॉफिट मार्केट सीएसटी मध्ये चाललोय आपण प्रॉफिट मार्केटला। कारण तुम्हाला माहिती आहे आता गणपती सुद्धा जवळ आले, त्याच्यामुळं कोकणातला प्रत्येक माणूस डेकोरेशनची वाट बघत असतो। काय आपल्या घरी डेकोरेशन काय करता येईल, दरवर्षी नवनवीन डेकोरेशन, तर त्या वस्तू तिथे भेटतात। त्यामुळे आम्ही सर्व आता चाललोय सीएसटीला। चला तर मग तुम्ही पण या, चला तर मग। आपण आता आहोत विलेपार्ले नेहरू नगर आणि इथे स्टेशन आहे 15 मिनिटावरती आपण जाणार आहोत। गावी कधी येणार आहेस होय विरू? गावी कधी येणार आहेस तू? गावी बघूया रे, जॉबवर बाबा सुट्टी नाही। हो सुट्टी नाही रे, सुट्टीचा इकडे भरपूर प्रॉब्लेम होतो ना। हो आता गणपती पण लवकर आहेत रे आपले, होय होय, म्हणूनच मुंबईला आलो। डेकोरेशन पण लवकरच तयार करायचं। तुला पाहिजे तसं आपण डेकोरेशनच्या मार्केटमध्ये तुला नेतो। पाहिजे अरे मला एवढं मुंबईचं माहिती नाही रे, मुंबईचं एवढं मला माहिती नाही रे। ओके बाबा, तू आहे सोबत बस, टेन्शनच नाही। इथून काय शेअरिंग पकडा, रिक्षा हो शेअरिंग प्रायव्हेट त्यावेळेस दोन्ही पण। बरं इथून स्टेशन किती मिनटं लागतात तरी? 10 मिनटं स्टेशन। इकडे रे, इकडे तर आम्ही आता सर्व चाललो आहे तिकडेच। भावाला आपल्या माहिती आहे डेकोरेशनचं सामान। चला तर मग स्टेशनला जाऊया आता। नेरूळमधून आपल्याला फायनली रिक्षा भेटले आणि रिक्षाने आपण जाणार आहोत स्टेशनला। त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण सीएसटीला ना। हां सीएसटीला, मार्केटचं नाव कुठलं? प्रॉफिट मार्केटला जाणार आहोत आपण। थोड्याच वेळात आपण स्टेशनला पोहोचू आता। आणि विलेपार्ले सिटीसुद्धा खूप छान आहे आणि तिकडे तुम्ही पाहू शकता भाऊसुद्धा एन्जॉय करतो आपला। तिकडे भाऊ आहे आपला, तो सुद्धा आला होता आणि रक्षाबंधन होता त्याच्यामुळे येणं झालं आणि आज खूप दिवसांनी आमची भेट झाली पुन्हा एकदा। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे, भावाने आपल्या कमेंट केली होती, खूप सुंदर कमेंट होती आपल्या भावाची। खरंच असंच सपोर्ट करत राहा भावा। जस्ट आता आपण स्टेशनला पोहोचलो, तुम्ही पाहू शकता इथे। आणि इथूनच आपल्याला सीएसटीला जाण्याची ट्रेन भेटेल आणि तिथूनच आपला पुढचा प्रवास असणार आहे। भाऊ सोबत आहे, टेन्शनच नाही। मला इकडचं थोडं काय माहिती नाही, पण आपला विराज भाऊ सोबत आहे आजचा दिवसच। तर तो सर्व त्याला इकडचं सर्व माहिती आहे, त्याच्यामुळं इझी जाईल मला थोडं फिरण्याला। ठीक आहे, काय हरकत नाही। डायरेक्ट ना देताना। तर आपण आत्ताच पोहोचलो विलेपार्ले स्टेशनला आणि इथूनच सीएसटी गाडी पकडणार आहोत आपण। किती वाजता येणार सीएसटी गाडी? इथे बोर्ड लागला आहे, त्यावर टायमिंग आहे सर्व। त्यानंतर आम्ही जाणार सीएसटीला, तिकडेच आहे आपलं मार्केट। आणि भाऊ आपला तिकीट काढतोय, आपल्याला काही इकडचं माहिती नाही, आपण कोकणी माणूस।
फास्ट आहे. ते काय मग काय बोलू शकतोस? गावी यायची आतुरता आहे की नाही गणपतीला? यायचं आहे की नाही? आठवण येते गावाकडच्या माणसांची. पण त्यासाठी गावी राहावं लागतं, मुंबईत नाही. म्हणून मी आता आलोय विलेपार्ले इथे आणि आपला मित्र भेटलाय बाबू. तुम्ही पाहू शकताय आपली भेट झाली. आपला गाववाला कोणतरी भेटला मुंबईत. आत्ता जरा जीव शांत झाला. काय बाबू कुठे जातोस? इकडेच फिरतोयस? मस्त मजेत. मी पण चाललोय आता संध्याकाळी गावी. तू कधी येणार आहेस? 2 दिवस आहे. 2 दिवस आहेस? बरं ठीक आहे. कामानिमित्त तो पण आला इकडे आणि मी संध्याकाळी जाणार आहे. थोडं आता भेटतो त्याला, बोलतो थोडं त्याशी. तर दुपारचा पण 1 वाजला आणि आपल्याला खरंच कंटाळा आला आहे, कारण आपलं मन आहे ना ते कोकणातच रमतं. त्याच्यामुळे मला बोर झालं आहे खूपच. आणि हे सुद्धा कंटाळलेत, माझ्यासोबत आलेत ते. तर फायनली आपल्याला CST ट्रेन भेटली आणि आपण CST ट्रेननी प्रवास करणार आहोत पुढचा. गर्दी पण खूप आहे, तुम्हाला माहिती आहे. गर्दीचा विषय मुंबईमध्ये जास्तच आहे. गर्दी असतेच मुंबईमध्ये, पाहू शकताय तुम्ही सर्व. आता बोल जरा बाहेर घे. चल उतर. तर जस्ट आताच उतरलो आहे आणि तिकीट पण काढले आपण. TC आहेत पुढे, पाहू शकताय तुम्ही. CST स्टेशन नाहीच पकडला. माणूस गेला ना. साईडून कल्टी मला टॅटू बाय. टॅटू बाय कोण नाही जाणार तिकीट. नमस्कार मित्रांनो, आपला एक बरोबर आहे आज टॅटू चहावाला. तर सध्या सोशल मीडियावर फेमस आहे आपला टॅटू भाव. आणि आज CST मध्ये आणि आज त्याच्यावर मी आलो आहे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. अतिशय सुंदर असं दृश्य पाहण्यासारखं स्टेशन बनवलेलं आहे. आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर खूप काही पाहण्यासारखं आहे या स्टेशनच्या बाहेर. पूर्वीपासून ज्या बिल्डिंग बांधलेल्या. हे बंटीला बोलवता लवकर. हां हां कसं आहे? 1600 का है, 1150 का. मस्त आहे पण एकदम. बंटीला बोलव जा. सर मस्त आहे. कसं आहे? 1600 का है, 1150 का. तुला आली नाही पाहिजे ट्रेनमधून जाताना. लाइटिंग आहे ना आपली. आहे त्यातलं एक घ्या ना, बघूया. खरंच विराज मस्त वाटलं मार्केटला येऊन. आणि काय घेऊन काय नाही असं झालंय. एवढं भारी आहे एकदम मार्केटमध्ये. खरंच मस्त वाटलं एकदम मार्केटमध्ये येऊन. खूप मोठं मार्केट आहे रे. डेकोरेशनचं सामान एकदम भेटलं जबरदस्त एकदम. हे बघ इकडे लाईटिंग बघूया आपण. गर्दी बघ ना किती. काय घेतलंयस? लाईटीच आहे. हा मग ते बाहेरून आपल्याला हे करायला लागेल. दगडात ना ते दाखवायचे ना आपल्याला. त्याच्यातून बाहेरून आपण हे करायचं. मस्त घेतलंयस. ओके मग फुलं नाही घ्यायची, मग पेटतील नाही. भारी वाटतं. फुलं हे बघ आपण पेटतात. हे बघ हे पण पेटतात. आणि हे त्याच्यात पण काय दुसरं पण नीट लाव. कोणता कलर आहे? विरो मस्त रे. लाईट आहे आतमध्ये ना. 150 रुपये. स्वस्त आहे ना.
100-150 रुपये का काय 1-150 काय बोलतोस? मग काय 2-150 रुपये हा बोल ना दमलो यार भावा खूप थोडी विश्रांती करतो कारण सवय नाही ना इकडे यायची कितीला आहे 120 रुपये ते हे कसं आहे हा 120 लाईट विचार ना भाव तू पण हां तर का मी नंतर घेऊन झालं की तुम्हाला भाऊ पण आता कंटाळले वाजलेत भरपूर खरंच मार्केटमध्ये गर्दी पाहून कंटाळा आला ना रे एवढी गर्दी